राम राम मंडळी. ट्रॅफिक राम राम मंडळी. तर तुमचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या चॅनलवर. ज्या चॅनलचं नाव आहे रोहित करतोय ब्लॉग. तर मित्रांनो, आम्ही आता निघालेलो आहोत एक्झिबिशन पाहण्यासाठी, जे की आहे शिवकालीन शस्त्र. येस, म्हणजे जेवढे पण शिवकालीन जे शस्त्र आहेत त्यांचं एक एक्झिबिशन आहे. दुपारी मी त्याच्या क्लिप्स काढायचा प्रयत्न केला, बट मला जमलं नाही, कारण की आपण गाडीवर होतो आणि घरीसुद्धा लवकर निघायचं होतं त्यामुळे. बट काही विषय नाही. आणि किल्ला जो बाहेरून जो गेटवरून जो किल्ला दिसला एवढा मोठा बांधलेला, ते बघून सुद्धा खूप भारी वाटलं. शिवनेरी आहे. लांबून नाही दिसला रे मला. नाही, माझ्याकडे फोटो बघितला नाही. 40 किलोमीटरच्या काय ते 40च्या स्पीडने गेलो होतो, काही विषय नाही. तर त्यामुळं बघण्याची एक्साइटमेंट आहे खूप. तर बघू, आता निघालो व्यवस्थित. 40 किलोमीटर पर आर या स्पीडने गेला तो. हां, सायन्स आहे ना, प्रॉपर बोलतोय. 40च्या स्पीडने गेलो असं बोलू शकतो. पण फ्लेक्स करायचं होतं की मी सायन्सचा आहे. किलोमीटर. काय ओके, झालं एवढा फुटेज. चला जाऊया आता. ट्रॅफिक महादरवाजा आहे. अच्छा, हा महादरवाजा. हा गणेश दरवाजा आहे. हा गणेश. हा पीर दरवाजा आहे. ऍक्च्युली हत्ती दरवाजा इथेच काळजीकडे तर माहीत नाही, तर मिस झालाय. आय डोंट नो इफ दिस इज हत्ती दरवाजा. हा वाला का? यस, हा हत्ती दरवाजा आहे. तिकडे वरती मग एक अजून एक इकडे छोटासा. हत्ती दरवाजा आहे. तो मेना आहे. तो मेनाचा आहे. मेना दरवाजा. हा हा वाला. हा तो उभा आहे ना माणूस, त्या पुढे मेना दरवाजा आहे. आणि त्याच्या पुढे कुलूप दरवाजा आहे. हा वाला. तो तो ओके. थोडा तुटला आहे. ते आता ते माती जशी हा असेल तेच तर अशी आहे. मंदिर तिथे. ते शिव टेम्पल आहे. दरबार त्या साईड. आणि त्या केव्स त्या बुद्धिस्ट केव्ह आहेत. 56 to 68. अशा अजून सिरीज आहेत ना त्या बाजूला. त्या 1 to 14 समथिंग तिकडे. सेकंड सिरीज. ऍक्च्युली सेकंड नाही, ही फर्स्ट सिरीज आहे. ती सेकंड होती. 17 नाही, हा सेकंड ग्रुप आहे बुद्धिस्ट केव्हचा. ज्याच्या आतमध्ये पण काहीतरी कार्विंग्स असतील त्यावेळेस. हा रिअल तिकडे पण तर केव्ह आहेत ना, तेव्हा बुद्धिस्ट केव्हच हा, आहेत. तिकडे. केव्ह बुद्धिस्ट केव्ह आहेत. या साईडला या. आणि तिन्ही साईडला बुद्धिस्ट केव्ह आहेत.
एवढ्या चढायची ही थर्ड सिरीज. कडेलोट ही का? कडेलोट डायरेक्ट डायरेक्ट टोक सारखं. हा कडेलोट तिथेच असतं तुला बोलतो रायगड इकडे ह्या साईडला बुद्धिस्ट केव्ज मॉस्क असा हा तो मॉस्क आहे ना. अच्छा ते मस्जिद. हा कामिनी मॉस्क हा म्हणजे मी ऍक्च्युली तिकडून बघितलं नाही एकदा चेक कर. तिथे प्यायच्या पाण्याच्या टाक्या पण दाखवलेल्या आहेत या 3. ए इकडे पण आहे रे. हो या इकडे पण आहे, इकडे पण आहे. हा या पाण्याच्या टाक्यात म्हणजे तिथल्या डायरेक्ट स्ट्रक्चर मध्ये मॅप मध्ये असं काही दिलेलं नाही. हा ना हा अंबरखाना म्हणजे अंबरखाना म्हणजे हे धान्य स्टोर करतो. तुतरे तलवारी आहेत, वाघ नखे पण आहेत. जास्त शार्प असते ना. हा मी कंट्रोल करतात. गाईज इथे एक शिवज्योतचं दर्शन झालेलं आहे. आमची आहे का नाही काय माहिती नाही. एक शिवज्योतचं दर्शन झालेलं आहे इकडे. गाडी लावायची कुठे मित्रांनो आम्ही एक्झिबिशन करून आलेलो आहोत. व्यवस्थित एक्झिबिशनमध्ये बघून आलेलो आहोत. एक्झिबिशनमध्ये ॲज युजल शूटिंग अलाउड नसते, पण स्टील आपण प्रयत्न केला कारण की आपण रूल्स काय माहिती का विसरतो कसे काय. कोणत्या एक्झिबिशनला शूटिंग रेकॉर्डिंग काय जे काय असेल ते अलाउड नसतेच. एक्झिबिशन पूर्ण बघितलं आहे आणि येस रूल्स आर रूल्स. त्यामुळे शस्त्रांचं काही शूटिंग नाही करता इंडिया सो वी डोंट फॉलो इट. चलो बट मी फॉलो केलं. त्यांनी जसं केलंय शिव्या खाल्ल्या तरी मग फॉलो केलंय. नाही फक्त एवढंच तो बोला की शूटिंग इज नॉट अलाउड एवढंच. ते पण फक्त पहिल्या शस्त्रावरती. आणि घालून चाल आणि रोड नाही. आता आम्ही निघालो व्यवस्थित. म्हणजे गड पण बघितलं आपण. शिवनेरीचं तिथे त्यांनी व्यवस्थित रूपा काय बोलतात ते काय बोलतात मराठीत त्याला काय रिप्रेझेंटेशनला. प्रेझेंटेशन म्हणजे शिवनेरीचं एक स्वरूप त्यांनी तिथे उभारलं होतं शिवनेरी गडाचं. तिथे मायन्यूट डिटेल्स होत्या सर्व ज्या तुम्ही बघितलं असालच व्हिडिओमध्ये. फ्रॉम जे केव्ज होते बुद्धिस्ट केव्स टू एव्हरी सिंगल जे दरवाजे आहेत शिवनेरी गडावरचे ते सगळे ते दाखवलेलं आहे. टिकटॉक काय आहे मध्येच काय पण बोलतो काय पण टाकते. एकंदरीत आता आम्ही निघालेलो आहोत व्यवस्थितपणे सर्व एक्झिबिशन पाहून आणि भारी वाटलं सर्व बघून. आणि आता निघालोय. सो जय सियाराम. भेटू तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. जय सियाराम.